बिहार भवनवरून राज ठाकरे विरुद्ध बिहारचे मंत्री असा सामना रंगला। बिहार भवन कुणीही रोखू शकत नाही। राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी मनसेला डिवचलं। भविष्यात शरद पवार अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीत येतील, राऊतांचा नवा दावा। तर शरद पवारांसारखा नेता महाविकास आघाडीसारख्या डुबत्या जहाजात बसणार नाही, भाजपच्या परिणय फुकेंचा पलटवार। अकोला महापालिकेत भाजप विरुद्ध वंचित सामन्यात भाजपाची बाजी। भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा। पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब। चंद्रपुरात आधी काँग्रेसमध्ये लाथाळी, नंतर अंतर्गत वाद मिटल्याचा दावा। महापौरपद धानोरकर गटाकडे, तर स्थायी समितीचं अध्यक्षपद वडेट्टीवार गटाकडे। हायकमांड सोबतच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवारांची माहिती। सोलापुरातल्या बार्शीमध्ये जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। भाजपाला हरवण्यासाठी महाआघाडी स्थापन। सोलापूरच्या एकीकरण पॅटर्नची राजकीय वर्तुळात चर्चा। कल्याणमधील राजकीय ड्रामा थांबता थांबेना। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक निकाल लागल्यापासून नॉट रिचेबल। मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता असल्याची तक्रार। ठाकरेंचं टेन्शन वाढलं। मुंबईच्या महापौर पदाची निवड पुढे ढकलली। भाजप शिवसेनेकडून गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण नसल्याचं कारण। नवीन महापौर कोण याचं उत्तर फेब्रुवारी महिन्यातच मिळणार। किशोरी पेडणेकरांना गटनेता बनवल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी। महत्वाची पदं सर्व वरळी विधानसभेतच का? नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल। ज्येष्ठ मंडळींना डावलल्याचाही आरोप। मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंना भोवलं। सरकारी कामात अडथळा आणल्याने पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एमआयएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखनं माफी मागितली। हम मुंब्रा को हरा बना देंगे, हिंदूंना चिथावणी देणाऱ्या वक्तव्यानंतर माफीनामा। नांदेडमध्ये गुरु तेग बहादर यांच्या 350व्या शहीदी निमित्तानं हिंद दी चादर या कार्यक्रमाचं आयोजन। सचखंड गुरुद्वारा इथून आज नगर कीर्तन। उद्या अमित शहा दर्शनाला येणार। महाड नगर परिषद निवडणूक राड्याप्रकरणी भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेंसह 13 आरोपींना पोलीस कोठडी। हायकोर्टाच्या आदेशानंतर गोगावले पोलिसांना शरण। बुलढाण्यात 4थीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण। गंभीर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू। खामगाव तालुक्यातल्या पिंपळगाव राजा इथली घटना। शिक्षकावर कारवाईची पालकांकडून मागणी। सांगलीत नर्सरीला लागलेल्या आगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू। आगीत महिलेचा होरपळ मृत्यू, पतीचं पलायन। घातपाताचा संशय बळावला, पोलीस तपास सुरू। ओशिवारा गोळीबार प्रकरणात सी ग्रेड अभिनेता कमाल रशीद खानला अटक। 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। परिसरातल्या एका निवासी इमारतीवर केला होता गोळीबार। हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी। मनालीच्या डोंगराळ रस्त्यावर बर्फांचा जाड थर। वातावरण आल्हाददायक, मात्र वाहतुकीत खोळंबा।